शेतकऱ्यांना आर्थिक रोजगार देणारा एक मजबूत आणि टिकाऊ पर्याय म्हणजे बांबू शेती। पण अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न नक्की असेल, तो म्हणजे बांबू मधून खरंच किती उत्पन्न मिळू शकतं, सरकारी अनुदान मिळतं का, लागवड कशी करायची आणि तयार होण्यासाठी किती वेळ लागतो। नमस्कार, मॅक्स किसान मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत बांबू शेती विषयक मार्गदर्शन। मुंबई मधून गावी जाऊन शेतीमध्ये गुंतलेल्या या तरुणाचं नाव आहे राजेश रामाने, जो गेली अनेक वर्ष शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतो। चला तर त्याच्याकडूनच जाणून घेऊया बांबू शेती विषयक माहिती। शेतकऱ्यांना आर्थिक व्यवसायासाठी बांबू शेती हा उत्तम पर्याय आहे। पण बांबूची शेती कुठे केली जाते, बांबूच्या शेतीसाठी जमीन कशी असली पाहिजे, बांबूच्या शेतीमधून आपण महिन्याला की वर्षाला आपण उत्पन्न घेऊ शकतो, अशा बऱ्याच शंका शेतकऱ्यांना असतात। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अक्षय, स्वागत आहे आपलं मॅक्स किसान मध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांबूची शेती कशा प्रकारे आपण करू शकतो व त्यामधून आपण शेतकऱ्यांना रोजगार कसा उपलब्ध करू शकतो याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहे। यासाठी आज आपण दापोली तालुक्यातील करंजाळी गावामधील एक युवा शेतकरी आपल्या सोबत आहेत। सर्वात पहिला आपला परिचय करून द्यायचा आहे। नमस्कार, मी दापोली तालुक्यातील करंजाळी गावातील रामानेवाडीतील राजेश रामाने। मी सध्या शेती व्यवसायाकडे वळलोय, कारण शेती व्यवसायातून जास्तीत जास्त कोकणामध्ये जो नफा बोलतात की शेतीमधून नफा मिळत नाही, तर खरोखरच नफा मिळतो की नाही याच्यावरती आपण आता बघणारच आहोत। आपण पहिले येणार आहोत बांबू शेतीकडे। राजेश, काय सांगशील बांबूची शेती कशा प्रकारे करू शकतो आपण? बांबूची शेती बघायला गेलं तर आता आपल्याकडे जे बांबू दिसत आहेत, तर हे बांबू आहेत आपल्या आजोबा पंजोबांनी लावलेले। ते वर्षानुवर्ष ते चालूच असतं, म्हणजे एकदा रोप लावलं की त्याची जवळजवळ 36 ते 40 वर्ष वाढवाई होत असते। तर बांबूची शेती ही कोणत्या जमिनीमध्ये केली पाहिजे, डोंगराळ भागात की पाणथळ भागामध्ये? नाही, बांबूच्या शेतीला जास्त करून पाण्याचा भाग चालत नाही, त्यामुळे जी जमीन निचरा होते, पाण्याचा निचरा होते, त्या जमिनीमध्ये त्याची लागवड केली जाते। आणि त्या जमिनीसाठी पडीक जमीन जी आपल्याकडे उपलब्ध असेल तिथे आपण ते बांबू शेती करू शकतो। परत आपण बघतोय, आपण निसर्गामध्ये भरपूर प्रकारचे प्रजातीचे झाडे बघतो, तसेच बांबूच्या या झाडांपासून निसर्गाला कोणत्या गोष्टीचा फायदा होतो? निसर्गाला म्हणजे जो वारा वगैरे येतं त्याच्यामुळे संरक्षण सुद्धा होतं, जमिनीची धूप होण्यापासून वाचतं। सध्या बांबूचा उपयोग आपण प्रामुख्याने बघतो मार्केटमध्ये कुठे कुठे केला जातो? सध्या महाराष्ट्रामध्ये आता सरकारने पण एक धोरण काढलंय की बांबू शेतीकडे वळण्यासाठी, बांबूची लागवड करण्यासाठी सरकारने स्कीम सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे। साधारणतः समज आपण बांबूचा एक झाड जर लावला तर त्याला तयार व्हायला, म्हणजे मार्केटमध्ये तो विकण्यासाठी त्याला किती महिन्याचा कालावधी लागतो? तर बांबूचं झाड आपण लावू त्याच्यावरती आहे। जर छोटी झाडं लावलं तर साधारण त्याला पूर्ण बेट एक लावलं तर ते 3-4 मीटरवरती लावावं लागतं, कारण त्याचं 3-4 वर्षांनी पूर्ण बेट तयार होतं आणि याची उत्पत्ती साधारण 36 ते 40 वर्षापर्यंत होत असते। आणि एक बांबू पूर्णपणे तयार व्हायला 4 ते 6 वर्षे जातात। आता आपण बघतोय ही आपल्या पाठीमागे ही बांबूची कोणती जात आहे? हे कोंबो म्हणून बोललं जातं हिला, आणि आपल्याकडे कोकणामध्ये याला कोंड्या मेस म्हणून बोललं जातं। आणि याच्यामध्ये अजून खूप म्हणजे 3 व्हरायटी आपल्याकडे कोकणामध्ये साधारण बघायला मिळतात। कोणत्या कोणत्या प्रकारच्या? त्याच्यामध्ये एक चिवेरी येते, जी साधारण बारीक असते। त्याच्यानंतर कलकी म्हणून एक असतं, ते कलकीचा उपयोग मार्केटमध्ये जास्त आहे। सध्या आपण बघतोय बांबूचा सध्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहे, आणि बांबूचा जी आपण किंमत बघतो ती बांबूच्या उंचीनुसार असते की बांबूच्या जाडीनुसार असते? बांबूची जी क्वालिटी बोलतो आपण की जास्त टिकाऊपणा कशामध्ये आहे त्याच्यानुसार त्याची किंमत ठरवली जाते। आणि उंचीनुसार सुद्धा ही असतं, जाडी असते। आता चिवेरी बघायला गेलं तर पूर्ण बारीक असते, जे विणकाम वगैरे आपण बघतो बांबूच्या याच्यापासून तयार केलेले असतात, त्याच्याने होते। त्यानंतर हा कोंड्या बोलतात आपण, कोंबो ज्याला बोलतो, तो साधारण कमी याच्यामध्ये टिकतो। आणि कलकी बोलतात, ती कलकीला मार्केटमध्ये जास्त रेट भेटतं, कारण तो कलकीचा रेट 60 ते 90 पर्यंत जाऊ शकतो। कोंड्याचा मेस 40 पर्यंत असतं।
तर ही आपण बघत आहोत, ही आहे कलकी जात. ही कलकी जात म्हणजे कलकीचा उपयोग मार्केटमध्ये असा होतो की ही टिकाऊपणाला जास्त येते. याचे जास्तीत जास्त उपयोग भिवंडीमध्ये जे रेस्टॉरंट वगैरे आहेत, हॉटेल वगैरे आहेत, त्या हॉटेलमध्ये केलेला आहे. याच्यापासूनच हॉटेलची जे सुशोभीकरण बोलतात ते या बांबूच्या ह्याच्यापासून केलं जातं. याची मार्केटमध्ये जी रेंज आहे 60 ते 90 पर्यंत मिळते आपल्याला एका बांबूची. साधारण याची उंची जाते 20 ते 22 फुटापर्यंत. सध्या समज आता बांबूची जर नवनवीन शेतकऱ्यांना लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी गुंतवणूक आपल्याला कशा प्रकारे केली जाते? म्हणजे समज बांबूची आपण लागवड केली की त्याला फवारणी वगैरे असा काही प्रकार असतो का आपल्या याच्यामध्ये? कोकणामध्ये सध्या तो प्रकार काहीच नाही आहे, कारण एकदा लावलं की तिकडे मग ते त्याची वाढवाई होतच असते. त्याच्यामुळे बांबू अशा ठिकाणी लावायचं जिथे आपल्याला ती जमीन पडीक आहे, त्या ठिकाणी आपण ते लावून वर्षानुवर्ष त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. आणि शेतकऱ्यांना हा एक फायदा आहे, हे बांबूची लागवड एकदाच करायची आहे आपल्या इकडे, आणि एकदा करून त्याची जेवढी वाढवाई होईल त्याचा फायदा आपल्याला हे मिळतो की आपण काम करून सुद्धा ते करू शकतोय. बांबू लागवड करताना त्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे? बांबूची नवीन लागवड करायची असले साधारण 3 ते 4 मीटर अंतर ठेवावं लागतं, कारण तुम्ही बघायला गेलात तर 5-6 वर्षांनी त्याचं एका बांबूचे पूर्ण बेट तयार झालेलं दिसतं. ते बेट साधारण जास्तीत जास्त बांबूची जागा व्यापते. त्याच्यामुळे 3 ते 4 मीटर वरती लागवड करणे योग्य राहील. तर मंडळी, बांबू शेतीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल नक्की प्रतिक्रिया द्या. आणि चॅनलवरती नवीन असाल तर मॅक्स किसान चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.